शुभ्रधारा, हुरहुरीचा तृप्त वारा, बरसणाऱ्या शुभ्रधारा, हुरहुरीचा तृप्त वारा, बावऱ्या या पावसाला कोण धाडी ते कळेना. बरसणाऱ्या शुभ्रधारा, बरसणाऱ्या शुभ्रधारा, हुरहुरीचा तृप्त वारा, बावऱ्या या पावसाला कोण धाडी ते कळेना. नाट्य दरबारमध्ये यावेळेस आपल्यासोबत आहे अभिनेत्री निर्माती मुक्ता बर्वे. खूप खूप स्वागत आहे. बिलेटेड का होईना हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यावेळेसचा जो बर्थडे आहे तो काही नवा रंग घेऊन आला आहे? येस, रंग नवाच घेऊन आला आहे. एक नवीन माझी दुसरी निर्मिती आणि या निर्मितीबरोबर यावेळेस आणखीन एक जबाबदारी मी घेतली म्हणजे संकल्पना दिग्दर्शन. ती घेतली. विविध रंगी कवितांचा दृकश्राव्य कार्यक्रम असा आम्ही त्याला म्हणतो. मला असं लक्षात आलं की कवितेचं गाणं केलं तर ते कदाचित जास्त जवळचं वाटतं. आणि माझ्याबरोबर माझा मित्र मिलिंद जोशी जो संगीतकार आहे स्वतः आणि गायक आहे, वादक आहे, आणि मनीषा माझी मैत्रीण म्हणजे मिलिंदची बायको जी गायिका आहे, हे दोघंजण आहेत. काही चांगल्या कविता, माझ्या काही कविता, काही गाणी असे मी प्रेझेंट करतो. मी काही परफॉर्मन्सेस करते, त्यामध्ये मी कविता सादर करते. आणि असा एक इन्फॉर्मल कार्यक्रम आहे तर तो मी यावेळेस नव्याने सुरू केला. प्रभाचे घुमड घुमड वारिये वारीला पाऊस आला. प्रभाचे घुमड घुमड वारिये वारीला पाऊस आला. म्हणजे छापाकाटा केल्यानंतर एक नवीन कलाकृती, नवीन निर्मिती आणि मुक्ताच्या डोक्यातनं आलेली कलाकृती आहे. विविध रंग आहेत. म्हणजे प्रेक्षकांना याच्यामध्ये काय काय बघायला मिळणार? यामध्ये एकतर आमचा बेसिक हेतू असा होता, जेव्हा मी इन्फॉर्मल याचे कार्यक्रम करायचो, सुरुवातीला मिलिंद करायचं, मग मी दोनदा त्याच्याबरोबर त्यात कविता वाचल्या होत्या की आपलं नेहमी असं म्हणतो की कविता मागे पडते, भाषा मागे पडते किंवा नवीन पिढीला मराठीचं फार जवळ नाही आहे वगैरे वगैरे. तर माझ्या लक्षात आलं की मला माझ्यावर प्रेम करणारी बरीच यंगस्टर्स आहेत जे फॅन फॉलोईंग आहे माझं, ते मी केलेल्या सगळ्या गोष्टी आवर्जून बघतात. मग त्यांनी चांगलं का काही बघू नये, मला जे आवडेल ते त्यांनी का बघू नये. कारण आत्तापर्यंत माझ्या रोलची निवड तशीच करत आले, जे मी प्रेक्षक म्हणून एन्जॉय करेन असं मला वाटतं ते मी करते. त्यामुळे तसाच हा त्यातनं निर्माण झालेला कार्यक्रम. त्याला मुद्दामच आम्ही कुठची एक थीम ठेवली नाही आहे, एक साचा घातलेला नाही आहे, त्याला स्पेसेस दिलेत त्या कार्यक्रमाला. कारण मला असं वाटतं की कलाकृती एखादी पेंटिंगसारखी असावी. त्याचा अर्थ प्रत्येकाने आपला आपला लावावा आणि आपला आपला आनंद घ्यावा, हा याचा अर्थ असं समजावून सांगितलं की त्याची थोडी गंमत कमी होते. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये अशाच थोडा लूज आम्ही बांधला आहे तो कार्यक्रम आणि तो बदलता ठेवतो आम्ही सतत. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता. गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुळता. या सगळ्याला आम्ही जोड दिली ती व्हिज्युअलची. मागे पूर्ण स्क्रीन वापरला आहे, जो मला माहीत नाही एवढं मोठं प्रोजेक्शन आपण कधी वापरलं आहे का. आणि ती कविता जी आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांना घेऊन जाण्याचा थोडासा प्रयत्न आहे, त्या कंटेंटजवळ घेऊन जाण्याचा एक प्रयत्न आहे. त्या इन्फॉर्मल असण्याचीच गंमत प्रेक्षकांना पण वाटते असं मला अनुभवायला आलं. वन्स मोर येतात, खालनं फरमाईशी येतात, चिठ्ठ्या येतात. त्यामध्ये प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट मी वाढवेन असं मला वाटते. कारण एकूण त्यांचा एक इंटरॅक्टिव्ह हे बघता कदाचित प्रेक्षकांना मी आवाहन करेन की तुमची एखादी कविता असेल तर मला द्या, मी वाचेन. असं होऊ शकतं. कारण मुळामध्ये कविता ही कोणाची मक्तेदारी नाही आहे, प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असतं. कधी लिरिकली व्यक्त झालं तर त्याची कविता होते असं मला वाटतं. ती साध्या माणसाची पण असते. आणि मोठ्या कवींचा मोठेपणा हेच आहे की ते साध्या माणसांसारखे आपल्याला भासतात. त्यामुळे त्यातल्या ज्या अत्यंत सुंदर सुंदर कविता आहेत ते इतक्या साध्या साध्या आहेत आणि त्याची गंमत मला येते. त्यामुळे त्या प्रेझेंट करताना मला पण मजा वाटते. वाऱ्याची झुळूक झुलतो झुला, क्षणात फुंजणे
मुक्ता बर्वे आहे आपल्यासोबत. हे खूप छान वाटतं पाहायला, ऐकायला की मुक्ता बर्वे कविता म्हणते आणि हे सगळं व्हिडिओज चालतात पाठीमागे. प्रेक्षक पण खूप छान एन्जॉय करतात. पण ही जी संकल्पना आहे ती कुठे सुचली, कधी आली, क्लिक होते एखादी गोष्ट पटकन आपल्याला, तसं काही झालं? मिलिंद माझा मित्र आहे चांगला जवळचा, मिलिंद जोशी. त्याची गाणी मी ऐकली होती. किंवा मी तुला पहिल्यांदा म्हटलं असं की इन्फॉर्मल बैठकी तो बऱ्याच त्यांनी केलेत कार्यक्रम. त्यातले 2 कार्यक्रमांमध्ये मी स्वतः कविता वाचल्या होत्या. परफॉर्म नव्हत्या केल्या, वाचल्या होत्या. तेव्हा मला असं वाटलं की ती सुंदर गाणी आहेत. पण मग मला नेहमीच असं वाटतं, जेव्हा मी प्रोड्युसर झाले होते तेव्हाही मी सांगितलं होतं की मला जे छान आहे असं वाटतंय आणि जे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे असं वाटतंय त्याला मी सपोर्ट करेन. पाऊस खूप चांगला असतो, खूप काही घडवू शकतो. उरली सुरली भीड आपली पाखरांप्रमाणे उडवू शकतो. शब्द सुचत नसले ना तर गाळलेल्या जागा सुद्धा भरतो. आणि पावसाच्या आवाजात हवं तेवढं मोठ्याने बोलता येतं. सॉरी, मला काही म्हणाला? नाही, मी नाही म्हणतो. पावसाच्या आवाजात हवं तेवढं मोठ्याने बोलता येतं आणि गर्दीत असून नसल्यासारखं दिलातलं राज बोलता येतं. त्यामुळे मला असं वाटलं की याला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. म्हणून मग ती गाणी आम्ही निवडली त्यातली काय काय की अरे हे आपण करू शकतो, ते परफॉर्म करू शकतो. मग माझ्या काही कविता होत्या. माझ्या एका कवितेला त्यांनी चाल पण लावली आहे. आम्ही तिघंजणं मिळून गातो ती कविता. किंवा काही आम्ही वाचतो, काही मी परफॉर्म करते. कुसुमाग्रजांची कविता मी परफॉर्म करते. थिएटरसारखी प्रॉपर बॅकग्राऊंड स्कोर. आणि आता मी त्याच्याविषयी सगळं सांगत नाही, जेव्हा प्रेक्षक बघतील तेव्हा त्यांची मजा जाऊ नये म्हणून. पण त्यामुळे असं मला वाटत होतं की आपण घरात बसतो, मैत्रिणी आणि असा कट्टा रमतो, मैफिल रमते की तू सांग ना, तुझं ते आवडतं म्हण ना, मला ते करून दाखव, मला आत्ता एक किस्सा सांगायचा आहे. अशा ज्या गोष्टी घडतात ते जास्त रंगतदार असतात. म्हणजे आम्ही खूप कलाकारांचं नाटक असतं तेव्हा असं म्हणतो की स्टेजवर घडणाऱ्या नाटकापेक्षा विंगेतलं किंवा मेकअप रूममधलं नाटक हे जास्त तिकीट लावून विकलं पाहिजे खरं तर, कारण ते जास्त एंटरटेनिंग असतं. तर तो जो पडद्यामागचा भाग असतो तो फक्त पुढे आणण्याचा मी प्रयत्न केला आहे, जो मी माझ्या लिखाणातनं, स्तंभलेखातनं पण करायचं, की प्रेक्षकांना जे मिळत नाही युजली बघायला त्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजेत, कारण ती प्रोसेस कळली पाहिजे. एखादा संगीतकार संगीत देतो म्हणजे काय, कवितेला अप्रोच करतो म्हणजे काय, आणि यातलं असं अत्यंत फ्रेंडली लेवलला कॉन्व्हर्सेशन. म्हणजे एखादा ॲक्टर, मी तुला विचारेन समजा की इंटरव्ह्यू घेताना तू आधी काय विचार करतोस मनात, त्यावर तुझं जितकं उत्तर मला समजेल असं असेल, तितकी साधी प्रश्न उत्तरं त्यामध्ये आम्ही एकमेकांना विचारतो आणि त्या क्षणी आलेले प्रश्न असतात. तो मला विचारतो, मी त्याला, कधी मनीषा विचारते. आमचे वादक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये 5 वादक आहेत आमचे बरोबर. आणि काही वेळेला ते अभिनयही करतात, कारण काही सगळ्यांचे मिळून परफॉर्मन्सेस आहेत, तर ते सगळ्यांना मजा येते. सप्तरंगी इंद्रधनुचा तरल अलगद हा पिसारा. सप्तरंगी इंद्रधनुचा तरल अलगद हा पिसारा. कोण आहे त्या पलीकडे, भास कोणाचे, भास कोणाचे कळेना. घनधुक्याचा भोवरा, घनधुक्याचा भोवरा, हाती दवाचा थेंब आहे. मृगजळाचा कवडसाकी काय म्हणून ते कळेना. अंधार आणि उजेडामधला जो एक रेषा असते ना स्टेजची, ती पुसायची होती. मला ती पुसून जाते याचा मला आनंद होतो. हा खूप असा म्हणजे इनफॉर्मल शो आहे, तू म्हणते त्याप्रमाणे खूप फ्रेंडली आहेत. सगळं खूप असं छान, असं एक तुम्ही असं देत जाता प्रेक्षकांना. हे जे काही वातावरण वाटतं आपल्याला शो सुरू असताना, ललित कला केंद्राची काही आठवण येते की तिथेही तुम्ही असं काही, तू एक कविता, तू एक याचा डायलॉग, त्याचा डायलॉग, असं काही वाटतं? डिपार्टमेंटमध्ये असताना ओपन एअर थिएटर होतं आमचं, आणि तिथेच बरेचदा आम्ही संध्याकाळी वगैरे असे रिहर्सल्स नंतर वगैरे आम्ही मित्रमैत्रिणी बसायचो कॉस्च्युमची तयारी करत, रात्र जेव्हा आम्हाला काम करायला लागायचं, आता प्रयोग आला आहे, आणि तेव्हा ज्या गोष्टी घडायच्या आणि लोक अशी विविध ठिकाणी बसून जे काही, कोणी गायचे, कोणी, कारण एक चंद्रपूरचा मुलगा होता, कोणी एक आळेफाट्याचा होता, असे वेगवेगळ्या ठिकाणून आलेली मुलं होती, फोक म्युझिक होतं त्यामध्ये, गोष्टी होत्या, तेव्हा भूतांच्या वगैरे गोष्टी निघायच्या, पण ते परफॉर्मन्सेस असायचे, कारण युजली सगळे ॲक्टर्स आणि डिरेक्टर्स आणि रायटर्स असे सगळे आम्ही तिकडे शिकत होतो. त्यामुळे त्यात एक परफॉर्मिंग हा एक मुद्दा होता, ते इथे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो की चांगली भाषा ऐकली जावी. आता
प्रचंड मला गंमत अशी वाटते आणि आनंद असा होतो की मी नेहमीप्रमाणेच फेसबुक आणि या सगळ्या नवीन माध्यमातून पब्लिसिटी केली या कार्यक्रमाची. तर आपण म्हणतो की नवीन पिढी भाषा वापरत नाही वगैरे, पण माझे मराठी आणि अमराठी जे यंग प्रेक्षक आहेत त्यांनी मला चक्क 4-4 ओळीच्या कविता लिहून पाठवल्या आणि शुभेच्छा दिल्या. आणि त्यामध्ये मुक्ता असं तरी असतं, रंग नवा तरी असतं, रंग असं तरी असतं, जे काही त्यांना जमेल अशी तोडकी मोडकी असेल, पण कविता आली त्यामध्ये, त्यामध्ये भाषा आली, मराठी आलं आणि यात काही सजेशन असेल तर सांग हां वगैरे असं मला आलं. तर मला वाटलं की अरे ज्याच्यासाठी केलं अट्टहास. एक म्हैस बसून असते समोर साठल्या पाण्यात, संत संत रवंथ करी झुलत अदृश्य गाड्या. सुदैवाने मी अशा घरात वाढले की माझ्या घरी ते वातावरण होतं, मला त्याची आवड होती, मला भाषेची आवड होती. पण काही जण मुक्तात, म्हणजे बरेचदा असं होतं आपल्याला की मुक्तात म्हणजे मुक्तात नाही, त्या आनंदाला मुक्तात. पण आपण युजली शाळेमध्ये असं व्हायचं की तुकाराम 2 मार्काला होते, मी ऑप्शनला टाकलेत वगैरे, किंवा यावेळेस मी कुसुमाग्रजात नाहीच आहे, म्हणजे संदर्भाचे स्पष्टीकरण कुसुमाग्रज नाही घेतले वगैरे. दुर्दैवाने असं होतं, कारण ते मार्कांपुरतं राहतं. पण मला असं वाटतं की त्या काव्याची, कवितेची, भाषेची व्याप्ती खूप मोठी आहे आपल्या आयुष्याच्या पटलावर. तर ते शाळेतलं शिक्षण संपल्यानंतर पुन्हा कधीतरी त्यांनी आपल्याला नॉक करावा आणि आपण विचार करावा की अरे हे काय लिहिलं होतं कुसुमाग्रजांनी. सांगशील का कधी धरेला वाहत जातू जळापरी, धग धगत्या बिजली सबसाया प्रमाणे फुलावरी, तसेच मी पण आहे माझे. आणखीन एक विचारू सोडते. आई शिक्षिका आहेत, बाबा तुझे खूप छान प्रेक्षक आहेत की जे तुला सांगतात करेक्ट हे असं असं असं. या प्रयोगाची घरात पण काही चर्चा झाली होती का, किंवा आईच्या काही आवडत्या कविता किंवा तुम्ही शेअर केलेल्या अशा आवडत्या कविता असं काही या शोमध्ये आलेलं आहे? खुश झाली आई, एकतर भाषा विषय असल्यामुळे आणि कविता असल्यामुळे आणि गाण्यांचीही आवड असल्यामुळे. त्यामुळे शेअरिंग झालं. पण मी यावेळेस त्यांना मी माझ्याकडून दिला हा कार्यक्रम, कारण संकल्पना दिग्दर्शन असं होतं. तर म्हटलं की मला सजेशन्स आत्ता नको, कार्यक्रम सुरू झाल्यावर द्या, मी काहीतरी करते. तर ते आवडलं आहे खूप. लाईट जो करतो भूषण देसाई, अमेझिंग लाईट्स केलेत त्यांनी. कारण मी त्याला म्हटलं होतं की हे बघ, श्रवणीय कार्यक्रम प्रेक्षणीय असायला पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि तो प्रेक्षणीय करण्याकरता जे जे काय करायचं, पल्लवी गुर्जर जिनी आमच्या स्लाईड्स केल्यात आणि भूषण या दोघांनी पण फार सुंदर कॉन्ट्रीब्यूट केलं आहे त्या कार्यक्रमामध्ये. इमोशनली इन आहेत ती माणसं. मग या सगळ्या कविता ऐकायला ते तालमीला येऊन बसायचे. माझ्या पुढे तो चेहरा कधी दर्शील का. ते प्रत्येक त्यातली मुवमेंट एका कवितेसारखी वाटते. म्हणजे इवन माझे वादक आहेत ना, ते दर्दी आहेत, दर्दी रसिक आहेत, भाषेवर प्रेम करणारे. त्यामुळे ते जागा म्हणून वाजवत नाहीत, ते असं एक फीलनी वाजवतात. त्याची मला जाम मजा येते. आणि त्यांना यावेळेस मला काहीतरी जबाबदाऱ्या घ्यायला लागल्या, त्यामुळे मी अशी एक अलर्ट असते की अरे आपली जबाबदारी आहे. तर मला वेगळी गंमत वाटते या कार्यक्रमाची. आता आपण शिवाजी मंदिरला आहोत. एकीकडे छापाकाटाचा प्रयोग झालेला आहे, आता दुसरीकडे तुझ्या रंग नावाची लगबग सुरू आहे. कसं मॅनेज करतेस असं नाही विचारणार, पण कसं ही काही जादू काही वेगळी आहे का? कसं इकडनं लगेच तिकडं स्विच ऑफ स्विच ऑन व्हायचं, कशी कसरत करते? मला मस्त वाटते म्हणून हे मॅनेज होतं हे आपोआप, कारण मला आवडतं हे सगळं करायला. आणि अर्थातच या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर दिनेश पेडणेकर म्हणजे दिनू काका, जे माझे सहनिर्माते आहेत या दोन्ही प्रोजेक्ट्समधले, ते आहेत. आणि ते खूप सिनियर असल्यामुळे एक आशीर्वादपर सपोर्ट त्यांचा नेहमी मला असतो. म्हणजे आतासुद्धा मी शिवाजीचा प्रयोग संपून बोरिवलीला पोहोचणार आहे 4च्या प्रयोगाला, आणि उद्या माझे डोंबिवलीला 2 प्रयोग आहेत, आणि काल रात्री मी पुण्यात 1 प्रयोग करून आले आज सकाळी, असं ते सगळं आहे. तर या सगळ्यामधली जी एक बाळा नीट खाल्लेस का आणि नीट पोचणार आहेस का आणि ड्राईव्ह करू नको, या सगळ्या गोष्टी करायला लागतात, जे पालकांना करायला लागतं ते सगळं पालक करतातच. ॲडिशनल माझे एक पालक आहेत ते दिनू काका आहेत. तुला प्रत्येक भूमिका करायला आवडते जी चांगली असते. आत्ता मात्र कुठली भूमिका आवडते? निर्मात्याचा रोल छान आहे की कलाकाराचा रोल छान? मला काही झालं तरी मला स्टेजवर जेव्हा सोडतात तेव्हाच सगळ्यात जास्त छान वाटतं. निर्मिती एक प्रक्रिया आहे आणि ती गरज म्हणून झाली मी निर्माती, की मला हवं तसं काम करता यावं म्हणून. माझी खरी आवड ही
रंगमंचावर काम करणं हीच आहे. त्यामुळे मला स्टेजवर सोडलं की मी सगळ्यात मस्त असते. ग्राउंडवर खेळणारी मुलं कशी असतात तसं मला स्टेजवर वाटतं आणि माझ्या रोलमध्ये मी खेळत राहते आणि मला कोणीही घरी बोलवू नये असं वाटतं की चल अभ्यासाला बस, घरी चल, जेवायला चल, असं कोणी म्हणू नये. मला सतत स्टेजवर सोडून खेळ असं सांगावं असं वाटतं. त्यामुळे मला सगळ्यात आवडती जागा जर असेल तर ती स्टेज आहे. त्यामुळे मला तिथे छान वाटतं जास्त. आणि तू एवढं छान आता ते वर्णन केलेलं आहेस, ही कविता छान, ते हे गाणं छान. तर फक्त जाता जाता प्रेक्षकांना एखादी तुझ्या आवडीची या प्रयोगातली, नव्या प्रयोगातली एखादी कविता म्हणून आपण शेवट करूया. ओके. मी या प्रोसेसमध्ये गेले, त्या प्रोसेसविषयीची हा शोध याच्याविषयीची एक कविता आहे. मी माझ्या सावलीला सांगितलं, जा तू ही सुट्टी घे काही दिवस. मी माझ्या सावलीला सांगितलं, जा तू ही सुट्टी घे काही दिवस. सतत धावत राहतेस, कधी माझ्या मागे कधी पुढे. आपल्या दोघींचंही जरा ओव्हरटाईम झालं आहे. तुला खरं सांगू का, मला तुझ्याबरोबर असण्याचाही कंटाळा आला आहे. हां, कारण मी शोधतीये नवीन अवकाश, नवीन गती, चव, वास, रंग, फील. क्षितिजही असेल नवं कदाचित आणि मग सूर्यही उगवेल नवा. मग सावली कशी तीच राहील ना. नाही, पण या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. त्यामुळेच म्हणते जाऊ नकोस निघून, थोडीशी सुट्टी घे, माझा शोध चालू आहे. खूप खूप धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मुक्ताचा हा नवा रंग आहे, ज्याच्यात तुम्हाला गाणी, गप्पा, कविता असं सगळे विविध रंग बघायला मिळणार आहेत. त्यामुळे मुक्ताचा हा जो काही नवा रंग आहे तुम्हालाही नक्कीच हवासा वाटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.